नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. आणि आज माझा हा एक ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये की मी ओडिशा प्रांताला भेट देते. तर इथे आम्ही आलो आहोत मुंबईतील विमानतळ आणि विमानतळ सांताक्रूझ विमानतळावरती. तर तिथे चेकिंग वगैरे चालू आहे. मुंबईहून साधारणतः 2.5 तास लागतात भुवनेश्वर एअरपोर्टला उतरायला. तर इथे भुवनेश्वर एअरपोर्ट, हे जे एअरपोर्ट आहे हे बिजू पटनायक विमानतळ म्हणून प्रसिद्ध आहे. डोमेस्टिक पण आहे, इंटरनॅशनल पण आहे, दोन्ही आजूबाजूलाच आहेत. तर हे जे आहे आम्ही उतरलो आहे तर हे डोमेस्टिकचं आहे. तर हे पहा, फारसं एवढं नाही, जेवढं मुंबईचं खूप सुंदर आहे तेवढं नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी. तर गर्दी पण बिलकुल नव्हती तिथे जास्त, कारण लोकांचं येणं जाणं मला वाटते भुवनेश्वरला त्या साईडला ओरिसाला कमी आहे. तर तिथून आम्ही गाडी केली आहे आणि आमच्या हॉटेलवर आमचं प्रस्थान होतं आहे आता. तर हे भव्य दिव्य हॉटेल आहे, खूपच सुंदर 4 स्टार हॉटेल होतं आणि खूपच छान, म्हणजे 5 स्टारपेक्षाही खूप छान तिथे फॅसिलिटी होत्या. तर इतकं छान हॉटेल आहे. तर त्याच्यामध्ये आजूबाजूची सिनरी पण हॉटेलच्या खूप छान आहे. हॉटेलचं नाव आहे लेमन ट्री. त्या हॉटेलमध्ये 12th फ्लोअरवर आमची रूम होती आणि आम्ही जाताना बघा ते कॉरिडोर आहे, याच्यामध्ये अनेक अशा ज्या नृत्यांगना आहेत त्यांचे खूप छान छान फोटोज इथे लावलेले आहेत बघा, खूप सुंदर. तर आणि इथे रूम मिळाली आहे. तर एंट्रीला बघा मी दाखवते. वा वा वा, खूपच सुंदर असं छान. एका रूममध्ये 2 व्यक्ती राहू शकतात, म्हणजे चांगले ऐसपैस. आणि दुसऱ्या रूममध्ये तर आम्ही दोघी एका रूममध्ये होतो आणि आमचे दोघं दुसऱ्या रूममध्ये होते, आम्ही मुलगा आणि मिस्टर. तर अशी ही सुंदर रूम आहे. तर इथे जी बाहेरचा सीन होता तो महिंद्रा अँड महिंद्राचं जे मोठं ऑफिस आणि त्यांचं जे त्याचं जी सिनरी खूप सुंदर होती. 24 तास थंडगार AC मुळे इथे बुटी दिलेले आहेत पायात घालायला. तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथे लवकरच संध्याकाळ होते, म्हणजे 5:30 वाजलेत आत्ता, पण तरी देखील बाहेर अंधार वाटतो आहे. तर थोडं स्विमिंग पूलाकडे आपण जाऊया. खूप सुंदर आहे सिनरी आणि हॉटेल तर एकदम भन्नाट आहे, मस्तच. अरे बापरे, का वाव. तर इथे सिनरी आजूबाजूची छान होती सगळ्याच बाजूने. तर बसण्यासाठी छान व्यवस्था होती आणि सुंदर डेकोरेशन होतं. सुंदरता, स्वच्छता आणि निसर्गरम्य वातावरण, मनमोहक असं वातावरण होतं. शिवाय तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी तिथे स्विमिंग पूलही दिलेला होता, गार्डन होतं छोटंसं आणि स्विमिंग पूलचाही आनंद घेतला आम्ही. आणि हॉटेल खूपच छान आहे. जर तुम्ही कधी ओडिसाला गेला भुवनेश्वरला तर हे हॉटेल जरूर भेट द्या हॉटेलला. तर हा असा व्ह्यू दिसतो आहे बघा सगळीकडचा. आणि इथे मला असं वाटलं नक्की काय आहे, जाऊन बघूया. त्यामुळे मी थोडासा डोअर असा ओपन करून बघितलं तर बापरे, इथे बार आहे खाणाऱ्या पिणाऱ्यांसाठी. तर हे काय आपल्या कामाचं नाही आहे, त्यामुळे मी तिथे गेली नाही. तर इथे म्हणजे बघा, म्हणजे ज्याला जे पाहिजे सगळं रिलॅक्सेशन इथे आहे. तर मसाज सेंटर आहे त्याच्या आतमध्ये. तर आम्ही आणि शिवाय रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जर चायनीज आवडत असेल तर तिथे चायनीज पण त्याची सोय पण बाजूला आहे. जसं की आपण चायनात आलो आहे अशी फिलिंग येते, सगळे ते तशी मांडणी केलेली आहे त्यांनी. सगळं फूड पण ते चायनाचं सर्व करतात तिथे. जे काही इंटरनॅशनल समजा चायनाहून जे काही प्रवासी येत असतील मे बी ते त्याला ट्रीटमेंट रूम हे रेकमेंड करत असतील ना. जिमची फॅसिलिटी ही खूप सुंदर होती. तर हा जो आहे हा जिम आहे. तर जिममध्येही बरेचसे इन्स्ट्रुमेंट होते त्यांचे तिथे. बघा इथे सजावटीला तर एक नंबर हे हॉटेल आहे. तर
इथे बघा किती काय काय आहे, सगळ्या गोष्टी इथे व्यायामाच्या. आमच्या घरच्यांना सकाळ संध्याकाळ एक्झरसाईजची आवड आहे आणि सवय आहे, त्याच्यामुळे थोडंफार हे बघा. तर मी घेऊ का घरी? एक्झरसाईजची सवय आणि हाऊस सगळ्यांना आहे घरात, फक्त मी कंटाळा करते एक्झरसाईजचा. जास्त करते पण जास्त नाही करत. तर हे बघा इथे दिसतं आहे आमचं एक्झरसाईज स्विमिंगचा आनंद घेतल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन रिलॅक्स होऊन आम्ही संध्याकाळी डिनरसाठी इथे आलेलो आहोत. आणि हा एरिया वाव काय मस्त एरिया आहे. खूप छान अशी जेवणाची व्यवस्था होती, एकदम सुपिरियर. तर तिथे जे जे ॲटम होते ते सगळे मी दाखवण्याचा प्रयत्न केला की एखाद्या ठिकाणी काय असू शकते. हे सगळं स्वीटमध्ये आहे. तर स्वीटमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारचे केक, मिठाई होती, बरंच काय काय होतं जे की माझ्या ओळखीचं पण नव्हतं जास्त. तर जे काही ॲटम ओळखीचे आहेत तर ते आपण ओळखू शकतो, त्याची टेस्ट पण. जास्त गोड तर मी खात नाही, पण तिथे भरपूर काही होतं. तर म्हणजे व्यक्तीच्या डिनरमध्ये काय काय असू शकते या सगळ्या गोष्टी. तर इथे बघा, तर इथे व्हेजमध्ये मी तुम्हाला दाखवते. आता हे जे सलाद आहे, तर सलाद किती सुंदररीत्याने सजवून ठेवलेलं आहे. सलाद सगळ्या टाईपची सलाद आहे इथे. फ्रूट सलाद, व्हेजिटेबल सलाद किंवा स्वीट सलाद, हे दही भल्ले खूप छान, ह्याची टेस्ट खूप मस्त होती. आणि हा जो वेगळा प्रकार होता माझ्यासाठी, हा काही साऊथचा प्रकार आहे. तसंच दही भल्ल्यासारखाच प्रकार आहे, पण तांदूळ आणि दह्याचा होता. आणि हे सगळे जे आहे रायता आहे हा सगळा. तर या रायत्यामध्ये पण इतकी व्हरायटी आणि इतकं रोज स्वयंपाकामध्ये काय करावं आणि कसं काय, तर असा एक प्रश्न पडतो. तर इथे हे सगळं बघून फार मनाला आनंद होतो की बापरे, हे सगळं म्हणजे एक आयडियाज पण येतात छान त्याच्यामधून. तर इथे बघा, तर मी जास्तीत जास्त काही ओपन केलं नाही, पण भातही खूप प्रकारचा भात होता तिथे. त्यानंतर काही चायनीज ॲटम होते त्याच्यामध्ये. तर इथे मी नावं दाखवत आहे. तर ह्या आपल्या मराठी भाज्या आहेत, त्या म्हणजे जनरल भाज्या आहेत. काही ज्या भाज्या होत्या त्या फार वेगळ्या होत्या, काही त्याची. आणि जे वेगळं असते ते मी नेहमी टेस्ट करून पाहते, सगळं थोडं थोडं घेते. जे काही नाविन्यपूर्ण आहे, जे मला माहिती नाही, ते सगळं मी घेऊन टेस्ट करत असते थोडं थोडं. तर इथे याच्यामध्ये पण हे सगळे व्हेज ॲटम मी दाखवते आहे. इतके सारे व्हेज ॲटम होते त्याच्यामध्ये. तर हे थोडंसं चायनीजचे नूडल्स आणि ती जी आहे ती काय म्हणतात त्याला, बेबी कॉर्नची जी भाजी मला खूप आवडली होती इथली. तर आणि या मटक्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे कोरिएंडर सूप. तर सूप म्हणजे तुम्हाला जे पाहिजे. आता इथे नॉनव्हेज ॲटम आहेत सगळे. तर हे जे आहेत हे फिशचे सूप आहे इथे. आणि त्यानंतर हे जे मोठे मोठे ते दिसत आहेत, तर हे सगळे ब्रेड आहेत. मला वाटलं काही शोसाठी ठेवलेलं आहे, पण ते ब्रेड आहेत सगळे. आणि त्याच्यामध्ये इकडे ते हॉट डॉग वगैरे असतो ते आहे. परत एग्स आहेत. त्यानंतर छान फ्राय केलेली फिश होती. वेगवेगळे मेयोनीजसारखे ते वेगवेगळे काय काय मिश्रण असतात, तर ते होते तिथे. आणि नॉनव्हेजमध्ये सगळे ॲटम होते. मटन, मच्छी, चिकन, सगळे अंडं वगैरे सगळं होतं तिथे. जे तुम्हाला आवडेल ते खा, असं तिथे हे होतं सगळं. आणि शेवटी काही जणं रात्री कॉफी पण घेतात किंवा इतर त्याच्यामध्ये किंवा सँडविच खातात. तर त्याच्यासाठी पण तिथे ते दिलेलं होतं कॉफीचं. ते इतकी मस्त कॉफी होती. जेवण झालं अगदी सुग्रासपेक्षाही सुग्रास जेवण झालेलं आहे. इतके ॲटम होते, तो सगळ्यात पहिले काय खावं आणि काय नाही. पण जे आपल्या ओळखीचं आहे आणि जे पचण्यास आपल्याला चांगले आहे तेच खावं, है ना. इग्नोर किया इसलिए हे जे होतं ना, हे जेवणानंतर संध्याकाळी थोडंसं शतपावलीसाठी आम्ही बाहेर पडलो आणि सिनरी पण खूप सुंदर होती रात्रीची पण. तर इथे मस्त अशी फुलं इतकी सुंदर होते की मी लहानपणी माझे वडील मिलिटरीत असल्यामुळे आम्ही काही दिवस अरुणाचल प्रदेशकडे होतो. तर तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये हे असे फुलं, खूप मोठे मोठे फुलं असणारी ती जी झाडं आहेत. तर माझ्या बालपणाच्या आठवणी इथे जागृत झाल्या, ते फुलं वगैरे बघून सगळं. आणि हे शक्यतो इथे जास्त ह्या साईडला, पूर्व साईडला जास्त आहेत ते. तर पूर्व भारतामध्ये ही झाडं मोठी मोठी इथेही आहेत काही ठिकाणी, पण फारसं नाही, तिकडे जास्त प्रमाणात आहे.
बाग मस्त फुललेली होती रात्री, मन प्रसन्न झालं आणि छान वाटते. त्याच्यानंतर सकाळी आम्ही तयारी वगैरे करून सकाळचा हा नाश्ता दाखवते आहे मी आता, की वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत तिथे. ही जी आहे ही रागी इडली आहे. इडली पण रागीची इडली मी पहिल्यांदा खाल्ली होती. आणि याच्यानंतर हे वेगवेगळे आहे ते काही म्हणजे भाताचे ते 2 प्रकार आहेत, मुगाचा प्रकार आहे. वेगवेगळे फार प्रकार बघायला मिळाले मला इथे. आणि हे सँडविच वगैरे हे तर सगळं नॉर्मल आहे. काजू बदाम होते आणि सलादमध्ये तर इतके प्रकार असतात त्या सलादमध्ये. त्यानंतर हे नॉनव्हेजचे आयटम होते, थोडंसं पॅनकेक, नंतर सँडविच आणि हे काहीतरी त्याच्यावरचे सॉस आहेत. त्यानंतर हॉट डॉग आणि हे त्याच्या टाईपच आहे, थोडंसं वेगळं आहे. हे काही ज्यूस सूपी व्हेजिटेबल नूडल्ससारखं हे अंडे आहेत बॉईल केलेले. आणि हे खिरीसारखं होतं काहीतरी आणि पोटॅटोचं काहीतरी आहे. तर हे ओट्स ड्रायफ्रूट्स ओट्सची ती खीर होती. आणि ते फ्राईड व्हेजिटेबल पण खूप सुंदर होते, ते आवडले मला. तर शक्यतो बाहेर जाताना कितीही चांगले आयटम असले तरी पण आपण थोडं लिमिटमध्ये खाल्लं तर जरा प्रवास चांगला होतो आपला. आणि जरा बाहेरच्या इथे हा एक पोंगलचा जो प्रकार होता, हा एक प्रकार मी घेऊन बघितला आणि खाल्ला तर काय आपली मुगाची डाळ खिचडी असते एकदम तुपाची, ती तशीच वाटली मला. आपले हे वडे आहेत, नंतर पराठे आहेत. त्याच्यानंतर मग इथे पुरी भाजीचं होतं आणि सगळ्यात लास्टला इथे सांबार होता, इडली सांबार पण होता. आणि इथे काही आता कॉफी, चहा आणि इतर जे दुधासोबत खाल्लं जातं ना, जसं की हे कॉर्न वगैरे असतात, केलॉग्स कॉर्नसारखं. आणि इथे स्वीट्स आहेत, पुन्हा केकचे आयटम आहेत, बेकरी आयटम आहेत सगळे. तर हे सगळे बेकरी आयटम आहे, काही व्हेज आहेत, काही नॉनव्हेज आहेत. आणि शिवाय इथे कस्टमरची एवढी केअर घेतली जाते की इथे बघा अंड्याची भुर्जी ते स्वतः समोर बनवून देतात, जशी तुम्हाला हवी तशी. म्हणजे काही जणांना ज्या कोणत्या पद्धतीची पाहिजे ती बनवून देतात. झाला जात आहोत जगन्नाथपुरीचं मंदिर बघायला. आणि इथे आम्ही आलेल्या मंदिराच्या समोर जगन्नाथपुरीचं हे जे मंदिर आहे, तर हे मंदिर जगामधलं एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. तर हे 12व्या शतकामध्ये पूर्वगंग वंशाचा राजा अनंतवर्मन चोडगंगादेव यांनी बांधायला सुरुवात केली होती आणि नंतरच्या काळात ते पूर्ण झालं. हे मंदिर कलिंग स्थापत्य शैलीत बांधलेले असून ओडिशातील पुरी येथे स्थित आहे. पौराणिक मान्यतेनुसार हे मंदिर रामा इंद्रद्युम्न याने बांधलेले आहे असं मानलं जातं. हे 4 धामापैकी एक धाम आहे. ते याच्या दिशा दाखवते मी तुम्हाला. एंट्री आता करते आहे. खरं तर हा धुलीवंदनाचा दिवस होता आणि ग्रहण असल्यामुळे लोकांनी दुसऱ्या दिवशी हा सण तिथे साजरा केला. त्यामुळे जिकडे तिकडे गुलाल अंगाला लागलेले लोक दिसत होते आणि मनाला खूप आनंद वाटला की आता आपलं दर्शन लवकरच होईल. छान गर्दी वगैरे नाही, पण जसं आतमध्ये गेलं तसं खूप प्रचंड गर्दी होती आतमध्ये. आणि अशी 24 तास या मंदिरात गर्दी राहते असं आम्हाला सांगितलंही. इथे या मंदिराच्या वर जो झेंडा आहे, तर तो झेंडा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकत राहतो आणि मंदिराच्या वर एकही पक्षी बसत नाही. ते मला तिथे मात्र दिसलं की एकही पक्षी उडताना दिसला नाही. मंदिराचा ध्वज हा विरुद्ध दिशेला हे फडकत होता आणि त्याला अनेक पौराणिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत. तिथे आतमध्ये आपला मोबाईल नेऊ देत नाहीत. चप्पल आणि मोबाईल स्टँडवर ठेवून नंतरच तुम्हाला मंदिरात प्रवेश दिला जातो. आणि मंदिरात प्रचंड गर्दीमध्ये जवळजवळ 2-3 तास आम्ही दर्शनासाठी आम्हाला लागला आणि आम्ही बाहेर आलो. तर बाहेर थोड्याशा याच्यावरती बघा, इथे बाजारामध्ये ही जी लाकडं आहेत ना, तर ती कडुलिंबाची लाकडं आहेत आणि त्या लिंबाच्या लाकडांचीच मूर्ती बनवली जाते नंतर. आणि दर 12 वर्षांनी ती मूर्ती चेंज होते अशी मान्यता इथे. ते रथयात्रा वगैरे निघते, तर याच रोडने रथयात्रा काढली जाते. रोडच्या आजूबाजूला बरेचसे लॉज आहेत, हॉटेल्स आहेत, पर्यटकांच्या राहण्याची खाण्याची सोय आहे. बरे फेमस प्रसाद मिळतो इथे प्रत्येक दुकानामध्ये. तर त्याचं नाव खाजा आहे. तो जे खारी असते आणि त्या खारीला गोड पाकात टाकलेलं असतं. तर अशा प्रकारचा तो प्रसाद आहे तिथे. तो एक नवीन पदार्थ.
बाकी आम्ही बाजारात फिरल्यानंतर संध्याकाळी मंदिराच्याच मागे मोठा असा समुद्र आहे. पण एक नाविन्य असं आहे की मंदिरामध्ये समुद्राचा आवाजसुद्धा येत नाही. आवाज कसा येईल, गर्दीच एवढी आहे, दाटीवाटी, इथं दर्शन घ्यायलासुद्धा मारामार होती, इतकी गर्दी, प्रचंड गर्दी. पण दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही समुद्रकिनारी गेलो. रेतीमध्ये चालण्याचा आनंदच काही वेगळा, पायाला खूप छान फिलिंग होते. थोड्या अंतरावर बरीच गर्दी दिसत आहे लोकांची, कारण तिथे राईड्स वगैरे आहेत. पण आम्ही तिथे न जाता निवांतपणे जरा इकडेच बसलो आणि संध्याकाळच्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कोणार्क सूर्य मंदिर पाहायला निघालो. तर 35 किलोमीटर अंतरावरती कोणार्क सूर्य मंदिर आहे. तिथून साधारणतः 13व्या शतकातच कोणार्क सूर्य मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि या सूर्यमंदिराच्याही अनेक कहाण्या आपल्याला यूट्यूबवर पण बघायला मिळतील. तर इथे त्याच्या प्रवेशद्वाराच्या आधीच एक म्युझियम लागतं. तर आधी ती म्युझियम बघा अशी त्या लोकांची रिक्वेस्ट असते की आधी हे म्युझियम तुम्ही बघा, आधी माहिती गोळा करा मग जा. हे मंदिराचं जे स्थापत्यशास्त्र आहे ते कशानुसार आहे, त्या माणसाच्या शरीराच्या आकारानुसार ते दाखवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. की वरचा डोक्याचा भाग म्हणजे कळस वगैरे, ते लाईटिंग वगैरे मस्त होते. सूर्याच्या प्रतिमा वगैरे दिलेल्या आहेत. तर इथे सूर्यदेवाची 3 रूपं दिलेली आहेत. उगवता सूर्य, त्यानंतर मध्यान्ह सूर्य आणि त्यानंतर मावळतीचा सूर्य, असे 3 इथं रूपं आहेत. मूर्त्या काळ्या दगडातल्या आहेत. आणि इथे कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती ठेवलेली आहे की कशा प्रकारची प्रतिकृती आहे. तर मंदिराच्या आत वगैरे प्रवेश नाही देत कोणाला, तर मंदिर फक्त बाहेरूनच बघायचं. दरवाजे त्याचे 4 दरवाजे आहे, पण चारीचे चारी बंद आहेत. तर हे बघा इथे ही जी आहे ही मावळत्या सूर्याची प्रतिमा आहे घोड्यावरची. तर याच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या आहेत. आता स्टोरी जर सांगत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. म्युझियममध्ये जे काही त्या मंदिराच्या स्थापत्य कलेचे जे काही नमुने आहे, जे काही त्याच्यामध्ये वैविध्य आहे, जे काही वेगळेपणा आहे, तर तो सगळा तिथे होता. शिवाय तुम्हाला एक छोटासा चित्रपट दाखवला जातो की कशा पद्धतीने काय इतिहास आहे सूर्य मंदिराचा कोणार्कच्या. तर तो सगळा राजा होता आणि मग ते काय त्याच्यासोबत काय झालं आणि मग कशा प्रकारे त्याने ते मंदिर बांधलं आहे. तर ही सगळी कथा एका छोट्याशा पिक्चरद्वारे आपल्याला दाखवली जाते. चित्रपट ॲनिमेशनद्वारे आपल्याला दाखवली जाते. तर इथे एक मग म्युझियम पाहिल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराशी बघा ऑनलाईन तिकीट आणि ऑफलाईन तिकीट 2 आहे. तर ऑनलाईन तिकीटचे आम्हाला भानगडच माहीत नव्हती. तर ऑफलाईन तिकीट काढून आम्ही ऑफलाईनच्या लाईनीत गेलो आणि ऑफलाईनची लाईन कमी होती, ऑनलाईनची लाईन जास्त होती. तर हे आता बघा मी एंट्री करते आहे आणि एंट्रीला अशा प्रकारे हा लोखंडाचा दरवाजा तर आत्ता बांधला असेल, पण हे जे दगडाचं बांधकाम आहे, तर हे दगडाचं बांधकाम वेगळ्याच प्रकारचा दगड आहे हा. आणि इथे हे जे सिंह आहेत ना, हे सिंहली वगैरे प्रकारात मोडलं जातं. हे थोडंसं सम्राट अशोकाच्या काळात आपण गेल्याचा भास होतो आपल्याला खरं तर. पण आणि याला कलिंगचा प्रदेश म्हटलं जायचं पूर्वी. हे जे आहे हे 4 खंबे जे आहेत त्यातून सकाळचा सूर्याचा प्रकाश येतो, जो पहिली किरण येते ती या काळ्या दरवाजावरती पडते. आता बंद येतो, पण त्याच्या आतमध्ये मूर्ती होती आणि ती तरंगती मूर्ती होती. एक गाईड आम्ही केला होता आणि गाईड आम्हाला माहिती देत होता बरीचशी. होता 60 डॉट, ये होता 3 घंटा, ये होता 1.5 घंटा. अच्छा, वो जो सूर्य का लाइट आएगा यहाँ पर लाइट गिरेगा. हाँ ये सेंटर में जो लाठी रखता ना, हाँ, ये देखिए शाडो यहाँ पर गिरता है, वो डर वो डॉट में. हाँ बराबर. अभी देखिए वो 11 बज गया, हाँ बराबर. घड़ी देख लो 11 बज गया. किधर कैसा ये सुबह 6 बजने के लिए, ये 7:30, ये 9, 10:30, 12, 1:30, 3, 4:30 शाम का 6 बजने के लिए. लेकिन ये घड़ी उल्टा चलते हैं एंटी क्लॉक. अच्छा, अँटी क्लॉक चालता है ये, म्हणजे इकडून अशी चालत येते इकडून इकडे. ये 2 नंबर का पहिए में औरत लोग जो सूर्य भगवान को पूजा करेगा, जो भाषण पूजा करेगा.
गाईडची भाषा समजायला कठीण होतं, पण समजलं बऱ्यापैकी. आणि त्याने सांगितलं की हे जे मंदिर आहे तर हे सूर्यदेवाला समर्पित असून उत्तम स्थापत्यकलेचा तो एक नमुना आहे आणि हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर एक अवाढव्य सौर रथाच्या आकारात बांधले आहे, ज्याला 12 जोड्या चाकं आहेत आणि 7 घोडे आहेत. पैकी काही घोडे नासधूस झालेले आहेत. आता नासधूस कोणी केलं तेही मी सांगते तुम्हाला. तर हे मंदिर ब्लॅक पॅगोडा म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराची नासधूस आहे ना 16व्या शतकात बंगालचा सुलतान सुलेमान याचा मुस्लिम जनरल काला पहाड याने केल्याचे मानले जाते. त्याने ओरिसावरील आक्रमणादरम्यान अनेक हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली होती. तथापि काही इतिहासकारांच्या मतानुसार याची कारणं वेगळी आहेत. भूकंप, तसंच समुद्रातलं वादळ, कारण समुद्र जवळ आहे, नदीसुद्धा जवळ आहे यांच्या. तर ही जी नैसर्गिक कारणं आहेत. आणि शिवाय तर या मंदिराचा जो कळस होता तो अतिशय हेवी असा ग्रॅव्हिटीचा होता एकदम, म्हणजे गुरुत्वाकर्षण, प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा तो होता. आणि या मंदिरात लोखंडाच्या खाली पट्ट्या बसवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मूर्ती ही तरंगणारी होती, म्हणजे दोन्ही डायरेक्शनमध्ये नाही का लोहचुंबक आणि लोखंड एकमेकांना आकर्षित करतं असं काही त्याच्यामध्ये ते म्हणजे हे सगळं वैज्ञानिक तंत्र याच्यावर आधारलेलं होतं. तर वैज्ञानिकदृष्ट्या हे उभारलेलं मंदिर आहे, म्हणजे त्यावेळेच्या स्थापत्यकला किती पुढे गेलेली असेल आपण विचार करू शकतो. तर ते जे लोहचुंबक वर असल्यामुळे समुद्रातले जे पोर्तुगीजांचे जहाजं आहेत तर त्यात जहाजं भरकटून जायचे आणि त्यांना दिशा नाही मिळायची. त्यामुळे त्यांनी या मंदिरावर हमला करून ते जे आहे सगळी मंदिराची नासधूस करून ते काढून टाकलं. त्याचा जो कळस आहे तो काढून टाकला त्यांनी. अशा प्रकारे. आणि हे 20 रुपयाच्या नोटेवर हे चक्र आहे हे तो दाखवतो आहे आम्हाला गाईड इथे. त्यानंतर अर्थिंगसुद्धा मंदिराची केलेली आहे बरं का. आम्हाला ती पट्टीसुद्धा त्याने दाखवली की अर्थिंग आहे. प्रत्येक चाकाचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये काय दडलं आहे, त्यावेळेसचं काय काय सामाजिक जीवन होतं त्याच्यामध्ये, ते सगळ्या गोष्टींच्या कथा त्या गाईडने आम्हाला सांगितल्या तिथे. आणि याच्यामध्ये जितकं पौराणिक महत्त्व याला आहे तितकंच वैज्ञानिक प्रगल्भता किती होती तेही आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आणि आता गव्हर्मेंटने जे नासधूस झालं आहे ते दुरुस्त करायला घेतलं आहे, पण तशा प्रकारचा दगड, तशा प्रकारचं सगळं काही ते दिसून येत नाही. थोडंसं वेगळं दिसतं ते. आता इथे बघा मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हे मंदिर गाईडच्या सांगण्यानुसार पुढच्या 3 वर्षामध्ये हे मंदिर पूर्ण म्हणजे दुरुस्ती करून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे. त्याच्यामध्ये मूर्त्यासुद्धा स्थापित केल्या जाणार आहेत असं त्याने आम्हाला सांगितलं 3 वर्षानंतर. तर प्रत्येक ठिकाणी ह्याच्या डिझाईनचा काय अर्थ आहे, मूर्त्यांचा काय अर्थ आहे, काय काय याच्यामध्ये प्रसंग दाखवलेले आहेत, या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला इथे सांगितल्या. पुढे आम्ही हे नंदनकानन म्हणून जे आहे तर ते प्राणी संग्रहालय ज्याला आपण मराठीत म्हणतो. तर प्राणी संग्रहालयाच्या त्या तिथेही तिकीट आहे. आणि आतमध्ये बघा, तर आतमध्ये अशा प्रकारच्या गाड्या आहेत आणि त्या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणावर आपल्याला सोडतात. पुन्हा दुसऱ्या गाडीत बसायचं, पुन्हा दुसरं ठिकाण बघायचं. तर अशा प्रकारे तो टूर असतो गाडीत बसून. तर आता आम्ही पहिला पॉईंट बघतो आहे प्राणी संग्रहालयातला. तर पहिला पॉईंट आपलेच पूर्वज, तर हे जे माकडं आहेत छोटे माकडं, तर हे प्रजाती जरी फोटोत मोठी दिसत असली तरी ती अतिशय छोटे माकडं होते, ते मांजरींच्या पिल्लांसारखे. तर आणि इथे आहे बघा हिपोपॉटमस म्हणजे पाणगेंडा. शेवटी गेंडा बिचारा दिसला आणि सगळ्यांना आनंद झाला. असो, चला पुढे बघूया आपण. काही गोष्टी बघण्यात मजा वाटते तर काही गोष्टी फार कॉमन असल्या की ते नाही. वाघ बघण्यातच मला जास्त इंटरेस्ट होता, त्यामुळे थोडंसं वाघांचे खूप प्रकार इथे होते. पांढरा वाघ, काळ्या पट्ट्यांचा वाघ, सोनेरी पिवळसर वाघ, तर असं बरंच. आणि सिंहणी पाहिलं. सिंह तर काही दिसला नाही मला, पण बऱ्यापैकी ते अजगर, साप वगैरे पण होते खूप. आणि शिवाय पक्षी होते वेगवेगळ्या प्रकारचे, कोल्हा, लांडगा वगैरे सगळं जे काही प्राणी संग्रहालय, हत्ती वगैरे, नाचरा, मोर वगैरे सुंदर होतं ते सगळं. तर ते बघून असं मन एकदम
छान भारावून गेलं. पुढे परतीचा प्रवास आमचा सुरू झाला, कारण आमची संध्याकाळी रात्री 9ला फ्लाईट होती आणि मग भुवनेश्वरला जे काही खरेदी करायचं म्हटलं तर तिथले खादीच्या हँडलूमच्या ज्या साड्या आहेत तर त्या फेमस आहेत तिथे. तर आम्ही काही खरेदी केली आणि एक छानशा गोड आठवणी घेऊन आमच्या प्रवासाचा तिथे पूर्णविराम दिला आम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.